नमस्कार मंडळी, जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मंडळी, आपण खूप सारे असे महत्त्वपूर्ण व्हिडिओज आपण आपल्या चॅनलवर घेऊन असतो. तसेच एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहे. तर व्हिडिओ कशाबद्दल असणार आहे, व्हिडिओमध्ये काय असणार ते चला जाणून घेऊया. तर मंडळी, तुम्ही इथे पाहिलंच असेल, थंबनेल तर पाहिलंच असेल, लाडकी बहीण योजना मे महिन्याचा हप्ता या दिवशी मिळणार 11वा हप्ता, रेशन कार्ड केवायसी. तर मंडळी, कशा प्रकारे हा हप्ता किती तारखेला हप्ता पडणार आहे चला जाणून घ्या. तर मंडळी, इथे जे काही लाडकी बहिणीचा जो ऑफिशियल अपडेट आहे तो ऑफिशियल अपडेट आलेला आहे. तर त्या ऑफिशियल अपडेटच्या माध्यमातून जो काही लाडकी बहिणीचा हप्ता आहे तो हप्ता 16, 17, 18, 19, 20 या तारखेमध्ये तुम्हाला कधीही पडू शकतो. परंतु हा हप्ता पडण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी महत्त्वपूर्ण पूर्ण करण्याचे आहे. तर मंडळी, कशा प्रकारे त्या गोष्टी तुम्हाला पूर्ण करायच्या ते चला जाणून घेऊया. त्याचबरोबर चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून जे काही महत्त्वपूर्ण अपडेट्स असतील ते तुम्हाला वेळच्या वेळी मिळत राहतील. त्यासाठी तुम्हाला चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायचे. तर मंडळी, इथे तुम्हाला जो काही 11वा हप्ता आहे तो मिळवण्यासाठी तुम्हाला इथे जी काही रेशन कार्डची केवायसी आहे ती केवायसी पूर्ण करणे तुम्हाला महत्त्वपूर्ण आहे. तर ती केवायसी केल्यानंतर ज्यांची केवायसी पूर्ण असणार आहे अशाच व्यक्तींना, अशाच महिलांना जो काही 11वा हप्ता आहे तो 11वा हप्ता मिळणार आहे. ज्यांची केवायसी केलेली नसेल रेशन कार्डची, त्यांनी रेशन कार्डच्या दुकानामध्ये जाऊन लगेच रेशन कार्डची केवायसी करून घ्यायची आणि जो काही 11व्या हप्त्याचा जो 16, 17, 18, 19, 20 ज्यामध्ये जो काही हप्ता पडणार आहे त्याचा लाभ तुम्हाला मिळणार आहे. जर तुमची केवायसी झालेली नसेल तर त्यांना घाबरण्याचं काही कारण नाही. तो काही हप्ता आहे जो पुढच्या महिन्यामध्ये, जसं की मागे महिन्यामध्ये जसं 3,000 रुपयाचा हप्ता पडलेला होता, तशाच प्रकारे जो काही 3,000 रुपयाचा हप्ता आहे तो तुम्हाला पुढील महिन्यात केवायसी केल्यानंतर पडणार आहे. जास्त काही घाबरण्याचं कारण नाहीये. ज्या महिलांना गरज आहे, ज्या महिलांना पाहिजेत, तर त्या महिलांनी तुम्हाला जो काही 11वा हप्ता पाहिजे, तर त्या 11व्या हप्त्यासाठी जे काही रेशन कार्डची केवायसी झालेली आहे की नाही याचं संपूर्ण अपडेट चेक करून घ्यायचे. जे काही रेशन कार्डचं दुकान आहे त्याच्यामध्ये जाऊन केवायसी करून घ्यायची. तर मंडळी, अशा प्रकारे जो काही महत्त्वपूर्ण अपडेट आहे तुम्ही पाहिलाच असेल. तर अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण आपण लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर योजना असतील किंवा जी-आर असतील किंवा इतर शासन निर्णय असतील, अशा प्रकारचे खूप सारे अपडेट्स आपण चॅनलवर घेऊन असतो. तर त्यासाठी चॅनलवर अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्हाला मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि बेल आयकॉन प्रेस करायचे. बेल आयकॉन प्रेस केल्याने जे काही नवीन व्हिडिओ आम्ही अपलोड केली की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच वेळच्या वेळी मिळत राहील. त्याचबरोबर मंडळी, संपूर्ण व्हिडिओ पाहून झाला असेल तर व्हिडिओ कसा वाटला असेल, तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.